तिथे दृश्य पाहतोय आपण मुंबईमधून। भाजपचा स्थापना दिवस आहे आज आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रगीतानं या स्थापना दिनाची भाजपकडून सुरुवात। राष्ट्रगीत सुरू आहे मुंबईमधून। आपण ही थेट दृश्य पाहतोय आणि यावेळी भाजपचे सगळे नेते केशव उपाध्ये असतील, रवींद्र चव्हाण सुद्धा तिथे उपस्थित आहेत। मुंबईमध्ये भाजपचा स्थापना दिन साजरा होतोय आणि या स्थापना दिनाची सुरुवात राष्ट्रगीतानं केली जाते। भाजपचे अनेक नेते इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात आणखी बोलत आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत। सुशांत, भाजपच्या स्थापना दिनाविषयी जाणून घ्यायचं। सध्या आपण जर बघितलं असेल तर भाजपला स्थापना होऊन आता जवळपास 43 वर्ष झालेली आहे। तरी 43 वर्ष सबर करण्याची अशी टॅगलाईन म्हणून भाजपा यावर्षी आपला स्थापना दिवस साजरा करतोय। अर्थात आपण जर बघितलं असेल तर 2000 देशातील सगळ्यात नंबर 1 पक्ष भाजपा आहे। भाजपचं आपण जर बघितलं असेल तर देशामध्ये आता गेली 15 वर्ष सलग सत्ता जी आहे ती भाजपची आहे। राज्यात देखील भाजप सर्वाधिक पक्ष आहे आणि भाजप यामुळे खरं तर समर्थनासाठी हा दिवस साजरा करतो। तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि याचमुळे भाजप आता सगळ्यात मोठा आणि बलशाली पक्ष जो आहे तो झालेला आहे। आणि याचमुळे जर पाहिलं असेल तर आज भाजप सगळीकडे राज्यभर देशभर भाजप स्थापना दिवस जो आहे तो साजरा करतोय। मुंबई भाजप प्रदेश कार्यालय जे आहे त्या ठिकाणी आता स्थापना दिवस जो आहे ते साजरा केला जातोय। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील तर भाजपचा ध्वज जो आहे तो फडकवण्यात आलेला आहे। मात्र एक यावर्षी थीम ठेवण्यात आलेली आहे, ती म्हणजे वॉल पेंटिंग करण्यात आलेली आहे। आणि या वॉल पेंटिंग मध्ये संपूर्ण जे रस्ते असतील किंवा नदींचे असतील त्या ठिकाणी भाजपचा ध्वज आणि भाजपचं कमळ जे आहे ते काढण्यात येणार आहे। अर्थात भाजपनं स्थापना दिवस 6 दिवस सलग ठेवलेले आहेत। कार्यक्रमांकडे आपलं लक्ष असेल। ताजे अपडेट घेत राहू। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भाजपचा स्थापना दिवस आज साजरा केला जातोय मुंबईमधून ही दृश्य।